नमस्कार, मी रुचा आणि आपलं नाशिकच्या आयुर्वेदावर बोलू काही या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आरोग्य, संतुलन आणि निरोगी जीवनशैली याचा मार्ग दाखवणारा एक प्राचीन अमूल्य वारसा म्हणजे आयुर्वेद. आजकाल ना आपली लाईफस्टाईल बदलतीये, धावपळीचं जग आहे आणि सगळे लोक हेल्थ कॉन्शियस सुद्धा झालेत आणि त्यामुळे आयुर्वेदाकडे एका नवीन दृष्टिकोनातून बघण्याची वेळ आता आलेली आहे. म्हणून आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आयुर्वेदावर भरपूर साऱ्या गप्पा मारणार आहोत आणि या प्रवासात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ते नाशिकचे सुप्रसिद्ध वैद्य आणि एक एव्हरग्रीन पर्सनॅलिटी वैद्य विक्रांत जाधव सर. नमस्कार सर, कसे आहात? एकदम मस्त. क्या बात आहे. तुमचा हा प्रफुल्ल आणि टवटवीत चेहरा बघितला की सगळेजण आपोआपच फ्रेश होतील, आतमध्ये काहीच शंका नाही. 100%. सो सर, सगळ्यात पहिला प्रश्न, आता आयुर्वेदाची चर्चा सुरू आहे, सो बेसिक प्रश्न मी तुम्हाला विचारते आहे की आयुर्वेद म्हणजे नेमकी काय आणि आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये आयुर्वेदाचा कसा उपयोग होऊ शकतो? आयुर्वेदाची व्याख्या म्हणायची झाली ना तर हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानम च तच्च यत्रोक्तम आयुर्वेद असं उच्यते, ही व्याख्या झाली. म्हणजे आता आपण जर वेद बघितले तर जेवढे वेद आहेत त्याच्यामधला आयुर्वेद हा आला. म्हणजे हित आणि अहित, सुख आणि दुःख याचा विचार ज्या वेदाने, ज्या शास्त्राने केला आहे, मानमच तच्च यत्रोक्तम, म्हणजे त्यांनी विचार केलेला आहे, तो विचार ते शास्त्र म्हणजे आयुर्वेद. मग आता आयुर्वेदामध्ये लोक आयुर्वेद हे एक मोठं शास्त्र आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा 5000-6000 वर्षापूर्वीचं शास्त्र की जे परंपरागत, ज्याला मायथॉलॉजी पण काही म्हणू शकतात लोक, की कुणाकडनं आलं. पण धन्वंतरींमध्ये जे 14 रत्न समुद्र मंथनातून निघाले त्याच्यामधनं धन्वंतरी निघाले. आणि धन्वंतरींनी विचार करा, म्हणजे सांगण्यासारखं आहे सगळ्यांना, त्यांच्या 4 हातांमध्ये 4 आयुध आहेत. तर ती जी आयुधं आहेत ती आजही वापरली जात आहेत. शंखम चक्रम जलौकाम अमृत ददघटम, म्हणजे शंख की जो आज वातावरणाची शुद्धी करतो, चक्र की जे सर्जरीचं प्रतीक आहे, शंखम चक्रम जलौकाम जळवा. आता जळवांबद्दल कदाचित लोकांना वाटत असेल की जळू म्हणजे काय, तर जळू हे अशुद्ध रक्त शोषणारी आहे. पण सगळ्यांसाठी त्याचं फक्त एकच सांगतो की लंडनच्या रॉयल कॉलेजमध्ये फक्त जळवांची एक बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये फक्त जळवांचा वापर केला जातो. म्हणजे धन्वंतरींचं किती दिवसानंतर घेतलं. आणि त्यानंतर आहे तो अमृतघट. म्हणजे अमृतघट म्हणजे विविध वनस्पतींचा रस, म्हणजे ज्याच्यामध्ये हे सगळं घेऊन धन्वंतरी अवतरले. आणि धन्वंतरींचा या शास्त्राचा प्रचार मग त्यांचे शिष्य जे काय आहेत, काश्यपापासून सगळे यांनी केला. आणि त्यांनी लिहिलेले जे मूळ ग्रंथ आहेत त्यांचा विचार करून तो आहे चरक संहिता, शुश्रूष संहिता. आणि त्यांच्यावरती लोकांनी आणखी अभ्यास करून त्यांच्या ग्रंथांना चुकीचं नाही केलं, त्यांच्या ग्रंथांमधली टीका लिहिली की ते वाचल्यानंतर त्यांना काय वाटतंय असं लिहिलं. तो सगळं म्हणजे याच्यातून एवढंच आहे की आयुर्वेदाची व्याप्ती केवढी आहे. म्हणजे त्याची व्याप्ती ही कुठच्याही एका याच्यातली नाही आहे, म्हणजे एका क्षणभंगूर नाही आहे, ती तेव्हापासून आलेली व्याप्ती. क्या बात आहे, क्या बात आहे. सर, आयुर्वेद म्हटलं की तुम्ही तो पहिला श्लोक जो म्हणला तोच इतका भारी होता ना, म्हणजे ऐकायला पण हे छान वाटतं. पण लोकांमध्ये ना आजकाल एवढे पेशन्स नाही उरलेत, त्यामुळे पटकन गोळ्या घ्यायचं आणि बरं व्हायचं असं आहे. पण आयुर्वेदाचे उपचार म्हणजे खूप दिवस ते घ्यावे लागतात वगैरे, असं काही असतं का? मुळात म्हणजे ही संकल्पना आहे ना खूप चुकीची आहे. चुकीची पण नाही आहे, पण ती काही आयुर्वेद करणारे जे वैद्य होते त्यांनी शिस्त देण्यासाठी एक त्या पद्धतीची सगळ्यांना डिसिप्लिन लावली की बाबा तुम्ही आहार असा घ्यायचा, तसा घ्यायचा. याचं कारण पण आहे. याचं कारण स्पष्ट होतं की तुम्हाला जो आजार झाला आहे तो फक्त औषधाने बरा करण्याच्या ऐवजी आहार आणि विहाराने पण बरा करायचा. म्हणजे आहाराचं, ज्या आहाराने तुमचा व्याधी वाढतोय तो आहार कमी करायचा आणि ज्या आहाराने तुमचा व्याधी कमी होणार आहे तो आहार वाढवायचा. आणि तसंच विहाराचं आहे. म्हणजे एखाद्याला जर सर्दी झालेली असेल तर त्याला फॅन खाली झोपू नये हा स्पष्ट उल्लेख वैद्याने करायचा असतो. मग ती शिस्तबद्धता आहे, ती काही अशी हे नाही उगाच, कारण फॅनने कफ वाढणार आहे, कारणाने म्हणजे कारण अगोदर काढल्यानंतर त्याशिवाय चिकित्सा कशी होणार. आणि म्हणूनच लोकांना असं वाटतं की ते खूप किचकट आहे, म्हणजे या किचकटपणा. पण आत्ता आयुर्वेद तसं नाही राहिलं. आयुर्वेदाची मूलभूत तत्व बदललेली आहेत, वैद्य बदलले की ज्याच्यामध्ये आम्ही लोकांनी असं केलं की आजच्या पिढीला, आजच्या ह्या 21व्या शतकात आपल्याला काय वाटतंय, 21व्या शतकात कशाची गरज आहे
या पद्धतीने 21व्या शतकात माणूस रात्रपाळी करणार आहे, सकाळी उठणार आहे. आता आपल्याला आयुर्वेद विश्वामध्ये पोचवायचं आहे किंवा पोचलेला आहे. मग त्या पद्धतीने काय करायचं याचं विश्लेषण करून आपण देतो, की जेणेकरून आपल्याला माहिती आहे की ह्या गोळीने ह्याला 3 दिवसात बरं वाटलं पाहिजे. 3 दिवसात बरं वाटलं किंवा त्याला वाटलं पाहिजे की ही औषध मला बरं करणार आहे. ही संकल्पना एकदा आली की मग त्याच्यात काही होत नाही. आणि ही संकल्पना आत्ताच्या वैद्यांमध्ये आहे. पण पूर्वीचे वैद्य साहजिकच आहे, त्यांनी शास्त्र शिकले, ते घेऊन बसायचे, पोथ्या घेऊन बसायचे आणि त्याच्यानंतर ते नाडी बघून बोलायचे. त्यामुळे त्यांना वाटायचं की ह्या माणसाने असं वागलं पाहिजे, ते त्यांच्याच आरोग्यासाठी बोलले. तर म्हणून हा फरक, मूलभूत फरक मागच्या पिढीतला आणि आत्ताच्या पिढीतला आयुर्वेदामधला आपल्याला जाणवतो. क्या बात आहे. या रंगतदार गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, पण त्यापूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. नमस्कार, मी रुचा आणि आपल्या नाशिकच्या आयुर्वेदावर बोलू काही या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आपण गप्पा मारतो आहे वैद्य विक्रांत जाधव सरांची. सर, आयुर्वेद आणि हर्बल लाईफ किंवा हर्बल गोष्टी याच्यामध्ये काय फरक आहे? आयुर्वेद एक शास्त्र आहे मोठं, हां, म्हणजे 5000 वर्षापूर्वीचं. आणि हर्बल म्हणजे फक्त हर्ब्सने वापरलेलं गोष्टी. म्हणजे आता थोडक्यात समजा कोणीतरी म्हटलं की हर्बल शॅम्पू म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं तुळस आणि ॲलोवेरा हे हर्बल झालं. पण आयुर्वेदाच्या बाबतीत जर आयुर्वेदाने तर शॅम्पू केला तर त्याच्यामध्ये अनेक घटक येतात. मग त्या घटकांनी केशाचा विचार केलेला आहे, त्या प्रकृतीचा विचार केलेला आहे, त्या केसांच्या मुळाशी गेल्यानंतर त्याचं काय करायचं तो विचार केला आहे. अशा असंख्य घटकांमधनं निर्माण होतो तो आयुर्वेद. आणि हर्बल म्हणजे आपण ज्याला सबगोडे 12% असं पण म्हणू शकतो, ते पण वाक्य. पण हर्बल हे वैश्विक झालं वाक्य. पण हर्बलला मला असं वाटतं की हर्बल का आवश्यक आहे, कारण आयुर्वेदाला पोचवण्यासाठी, आयुर्वेद हे शास्त्र कशाचं आहे हे पोचवण्यासाठी हर्बल ही परिभाषा उपयुक्त ठरते. तर त्यामुळे आयुर्वेद आणि हर्बल याच्यामधला हा मूलभूत फरक आहे आणि तो राहणारच आहे. ओके ओके. सर, आयुर्वेद म्हणजे आयुर्वेदिक जे उपचार आहेत ते बऱ्यापैकी असतात, ते डॉक्टरांनी सांगितलेले उपचार आणि आजकाल सोशल मीडियावर सहज सर्क्युलेट होणारे उपचार. तर यापैकी कुठला उपचार खरा मानावा? मुळात म्हणजे हा खरा हा शब्द ॲक्च्युली दोन्ही उपचार खरं तर योग्यच आहेत. फक्त एक आयुर्वेदाचा उपचार ज्या वेळेला आपण बघतो, आयुर्वेदिक वैद्य त्या रुग्णाला सर्वतोपरी बघतो. म्हणजे जसं प्रकृती बघतो त्याची, दुष्यम देशम बलम कालम प्रकृती अनिलम वया. दुष्य देश बल आणि काळ आणि प्रकृती अनिलम वया. अनिलम म्हणजे वारा. विचार करा, दुष्य म्हणजे ज्या वातावरणात आहे, देशम कुठच्या देशात आहे. म्हणजे सर्दी जर स्वित्झर्लंडमध्ये झाली, थायलंडमध्ये झाली, अर्जेंटिनामध्ये झाली आणि नाशकात झाली, ते या सगळ्यांमध्ये या दुष्याचा विचार आहे. कारण औषधांचा फरक तिथे पडतो. म्हणजे तुम्हाला हे पण माहिती असेल की एका कपावरती जवळजवळ 13 औषधं काम करतात. म्हणजे सुंठ, मिरे, पिंपळी, वेखंड, ज्येष्ठमध हे सगळे. पण त्यांना एक विशिष्ट अवस्था आहे. तर त्याच्यामुळे ह्या अवस्थेंचा विचार वैद्य त्यावेळेला त्या प्रकृतीकडे, त्या रुग्णाकडे बघून करतो आणि त्या पद्धतीने सल्ला देतो. आणि एक सल्ला आपल्याकडे असा येतो, म्हणजे आत्ता जे असंख्य वर्षांपासून चाललं आहे, कफ आला सुंठ घ्या, मिरं घ्या. पण त्याचा कफ कमी नाही होत. कफ कमी न झाल्यामुळे सुंठ बदनाम झाली आहे. कारण सुंठीचा प्रभाव आहे तो. सुंठ कफ कमीच करते. पण केव्हा, की ज्या वेळेला, आता बघा एक साधा विषय तुम्हाला सांगतो की आपल्याकडे धर्मशास्त्राने आयुर्वेदाचा उपयोग करून विविध आपल्या रामनवमीला, हनुमान जयंतीला सुंठवडा दिला आहे. सोपा विषय. विचार करा, त्यावेळेला का नाही दिलं, त्यावेळेला का नाही गुलाबजाम दिले, रसगुल्ले दिले. पण सुंठवडा याच्यासाठी दिला आहे कारण तो वसंत ऋतू आहे, त्यामध्ये कफाचा उत्क्लेश होतो आणि हे कफ शोषण करण्याची किमया त्या सुंठेमध्ये आहे. आणि सुंठवडा हा फक्त सुंठ नाही आहे, तो एक एकत्रितपणे निर्माण झालेलं ते औषध आहे. याच्याचबरोबर आलं का नाही वापरलं तिथे, कारण आलं ओलं आहे त्यावेळेला. मग आलं केव्हा वापरणार तुम्ही? आलं पावसाळ्यात वापरणार. म्हणजे म्हणजे एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर त्यामुळे ह्या गोष्टीचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला हा विचार वैद्य खूप सूक्ष्मतेने करतो, म्हणजे करायला पाहिजे. आणि एक बाजू असते ते सगळ्यांसाठी सारखीच, की बाबा हे. आणि त्याला बरं नाही वाटलं तर दोन गोष्टी, मी जसं म्हटलं, जर सुंठ मिरी तर बदनाम होणारच, त्याबरोबर शास्त्र बदनाम होतं. आणि शास्त्र बदनाम का होतं?
की केवळ एक मेसेजमुळे. करेक्ट. आणि ही शास्त्राची लौकिकता नाही. खरी गोष्ट आहे. अगदी खरी गोष्ट आहे, की आपण ना सोशल मीडियावरती ज्या गोष्टी येतात त्याच्यावर लगेच विश्वास ठेवतो. पण आपल्याला त्याचा उपयोग का झाला नाही याच्यावर पण आपण चर्चा करतो. पण हा मुद्दा खूप गरजेचा आहे, की जसं डॉक्टरांनी सांगितलं, की जेव्हा डॉक्टरांकडे जेव्हा जाता तेव्हा पर्सनलाइज गोष्टी तुम्हाला कळलेल्या असतात आणि ह्या बरोबरच्या मोघम गोष्टी असतात त्याच्याने तुम्हाला फायदा मिळणारच नाही आहे. पण सर तुमच्याशी गप्पा मारताना ना खूपच इंटरेस्टिंग वाटतंय आणि आय एम शुअर की तुम्हालाही वाटेल आणि आयुर्वेदिक उपचार किंवा आयुर्वेदाचा आपल्या डेली लाईफमध्ये आपल्याला कसा फायदा करून घेता येणार आहे याच्या खूप साऱ्या टिप्स तुम्हाला मिळणारच आहेत. पण त्यासाठी बघत राहा आपलं नाशिक.